प्रेम से बोलिए श्री दत्तात्रेय महाराज की श्री गुरुचरित्र 13वां अध्याय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा कर संपुट जोडीने जाणा नवी तसे परयेश। जय जय सिद्धमुनी तू धारक या भवारणी सांगितले ज्ञान प्रकाशने स्थिर झाले म्हणा माझे। गुरुचरित्र कथामृत सेविता कृष्ण अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपानिधी। गुरुचरित्र कामधेनू सांगितले तुम्ही विस्तारेनु तृप्त नव्हे माझे म्हणू आणखी अपेक्षा होतशी। क्षुदे करुणी पिढिले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याचे होय मनोहर नवचे तेथोनी परथोनी। एखादाना दिखे तक्र शक्नी स्वप्नी त्याशी मिळे क्षीरभरणी मोहे मन त्याचे धनी केवी सोडी तो ठाव। तैसा आपण स्वल्प ज्ञानत होतो गुरु निर्वाणी अविद्या माया वेष्टोनी प्रस्तत होतो स्वामी। अज्ञान तिमिर रजनीशी ज्योती स्वरूप तुझी होशी प्रकाश केले त्या आम्हाशी निज स्वरूप श्री गुरुचे। वा केले उपकाराशी उत्तीर्ण काय हो सरशी कल्पवृक्ष दिल्ली अशी प्रत्युपकार काय द्यावा। एखादा देता चिंतामणी त्याशी उपकार काय धरेनी नाही ददले न ऐको कानी कृपा सिद्ध राहे। ऐशी तुझ्या उपकाराशी उत्तीर्ण नव्हे जन्मजन्मेशी म्हणून लागतसे चरणाशी एको भावे करून स्वामीनी निरोपीला धर्म अर्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुशी भजावे निरंतर। प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती स दीक्षा देती पुढे काय वर्ती स्थिती आम्हा प्रति विस्तार। ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमनी संतोषवन मस्तकी हस्त ठेवणी आश्वसिती तया वेळी। धन्य धन्य शिष्या सगुण तुझ लादले श्री गुरुचरण संसार तारक भवानी तुझी एक पर्यास। तुवा ओळखली श्री गुरुची सोय म्हणून पुसशी भक्तिभाव संतोष होतो आनंदमय तुझ्या प्रश्न करून सांगेन ऐक एकचित्ते चरित्र गुरुचे विख्याती उपदेश देऊनी माधवाते होते क्वचित काळ तेथेची। असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाली महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती। तया शिष्यांची नामे सांगता विस्तार होई बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगेन एकचित्ती। बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा अशा अनेक येती सदानंद सरस्वती देता। ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य अनेक एकाहुनी एक श्रेष्ठ पण। त्या शिष्यासमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करिता आले पुन्हा कारंज नगरासी। भेटी झाली जनक जननी येऊनी लागताती चरणी चतुर्वर्ग भ्राते भगिनी समस्त भेटती स्वामी। देखून या श्री गुरुमूर्तीशी नरक लोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीशी पूजा करीती परोपकारी। घरोघरी श्री गुरुशी पाचारीती दीक्षेशी जहाले रूपे भोवशी घरोघरी पूजा घेती। समस्त लोक विस्मय करीती अवतार हा श्री विष्णू निश्चिती वेशधारी दिसतो येथे परमपुरुष होय जाणा। याते नरचे म्हणती ते जाती नरकाप्रती कार्यकारण अवतार होती ब्रह्म विष्णू महेश्वर। जननी जनक येणे रीती पूजा करीती भावभक्ती श्री गुरु झाले श्री पादयती जाती स्मृती जननीशी। देखोनी जननी तयेवेळी माता ठेवी चरण कमळी सत्यसंकल्प चंद्रमोळी प्रदोष पूजा झाली फळा। पतीस सांगे त्यावेळी पूर्वजन्मांचे चरित्र सकळी विश्ववंद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून आधारिले याची श्रीपाद ईश्वरांचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य केले गुरियसा। म्हणून नमिती दोघे जणी विनविताती कर जोडीनी उद्धरावे का या भवानी जगन्नाथा येथे राया। श्री गुरु म्हणती तयाशी एखादी काळी परियशी पुत्र वय संन्यासी उद्धरिल पुढे 42। त्याशी शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे देख त्याचे कुळी उपजता अनेक त्याशी ब्रह्मपद परियसा। यमाचे दुःखे भयाभीत नोये त्याचे पितृसंतपित पूर्वज जरी नरके सतत त्याची शाश्वत ब्रह्मपद। या कारणे आम्ही घेतला आश्रम विषयका तुम्हा नाही यमाची शंका ब्रह्मपद असे सत्य। असे सांगून तयाशी
आश्वतिष्ठाचे बहुवशी तुमचे पुत्र शतायुषी अष्टैश्वर्ये नांदती. त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही पाहाल सुखे तुमचे नयनी पावाल क्षम काशी भुवनी अंतकाळी परियसा. मुक्तिस्थान काशीपुर प्रख्यात असे वेदशास्त्र न करा म्हणे चिंता मात्र म्हणून सांगितली तरी. त्यांची कन्या अशी एक नाम तिचे रत्नाई विशेष श्री गुरुशी नमुनी ऐक विनवी तसे परियश. विनवी तसे परोपकारी विनवी तसे परोपरी स्वामी माते तारी तारी उडोनी जाते भवसागरी संसार माया वेष्टोनी. संसार तापत्रयाशी आपण भीतसे परियशी निर्लिप्त करी गा आम्हाशी आपण तपाशी जाईन. ऐकून त्याचे वचन श्री गुरु निरोपिता ती आपण स्त्रियांशी पती सेवाचरण त्याची तप करियस. येणे या भवार्णवाशी कडती करियशी जैसा भाव असे त्याशी तैसे होईल परियश. उतरावया पहिलं फार स्त्रियांशी असे तो भ्रतार म्हणणे करुणी निर्धार भजा पुरुष शिव समानी. त्याशी होय उदार गती वेदपुराणे वाटकानी ती अंतकरणी न करी खांती तुते गती होईल जाण. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवी तसे अवधारी. तू जाणशी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रलब्ध कवनगत विस्तारावे माझप्रती. श्री गुरु म्हणती तेशी तुझी वासना असे तपाशी संचित पाप असे तुझशी भोगणे असे परियश. पूर्वजन्मी तू परियशी चरणी लादिले धेनुशी शेजारी स्त्री पुरुषाशी विरोध लाविला कलह झाला. तया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीशी लादिले ऐका तू सर्वांगी गोष्टी होशील. विरोध केला स्त्री पुरुषाशी तुझा पुरुष होईल तापशी तू ते तजिल भरवंशी अर्जित तुझे अशी असे. ऐकोनी दुःख करी बहुत श्री गुरु चरणी असे लोळत मज उद्धारावे गुरुनाथ त्वरित म्हणून चरणी लागली. श्री गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले अपर वयचा होताशी काळी पती तुझा येती होईल. तदनंतर तुझा देह पुष्टी होईल अबेव भोगुनी स्वदेही वय मग होईल तुझ गती. नाचता तुझा देह जाण भेटी होईल अमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐकपा. भीमातीर दक्षिण दिशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवंशी अवस्था तुझ घडली यावरी. या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमर ज्या संगम प्रसिद्ध जाण. ऐसे सांगून येशी श्री गुरु निघाले दक्षिण दिशी त्र्यंबक क्षेत्राशी आले गौतमी उद्भव तेथे. शिष्यासहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परियश. तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगत असे परियश. त्या गौतमीची महिमा सांगता अपार असले आम्हा बहिरार्णव उदक उगमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त. जटामुकुटी तीर्थेश्वर धरिली होती प्रीतिकर मिळवणी समस्त ऋषीश्वर उपाय केला परियश. ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा दिही पेरिले वृत्ती ऐका अनुष्ठान स्थानाजवळी. पूर्वी मुनी सकाळी नित्य करुणी किकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्य पुरुष असते. समस्त ऋषी मिळवणी विचार करीती आपुले म्हणी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्यादास. त्याशी घालिता साकडे गंगा अनिल आपुले साडे समस्त आम्हा पुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी. या गतिर्युक्ताना मुनीना मुद्गी रेत साम सा गती सर्व जंतूंना गौतमी तीर वशी नाम. उद्धरेत मुनीश्वराशी कोटी वर्षे तपस्वी अशी जे गती होय परियशी ते स्नान मात्रे गौतमीचे. या कारणे गौतमीशी अनागे यज्ञ भूमंडळाशी साकडे घालिता गौतमाशी अनिता गंगा आम्हा लाभ. म्हणून रचिली नाव एक दुर्वेची गाय संवत्सक करोनी पाठविली ऐक गौतमाचे विहीर भक्षणाशी. ऋषी होता अनुष्ठानी देखील धनुषी नाही निवारावया तक्षणी दर्भ पवित्र सोडले. तिची कुशे झाले शस्त्र धनुषी लागले जैसे वज्रास्त पंचतो पावली त्वरित घडली हत्या गौतमाची. मिळवणी समस्त ऋषीजन प्रायश्चित देती जाण गंगा भूमंडळी आणा या विनय तुम्हा नाही शुद्धी. या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षे प्रसन्न झाला वेमकेशी वर माग म्हणितली.
गौतम म्हणे सुरेश्वरा तुवा देशील मजवरा उतरावया सचराचरा दैवी गंगा भूमंडळाची. गौतमाचे विनंतीशी निरोप दिला गंगेशी. घेऊन आला भूमंडळाशी पाप क्षलनार्थ मनुष्यांचे. ऐशी गंगा भागीरथी कवना वर्णावया सामर्थ्य याची कारणे गुरुनाथ आले ऐक नामधारक. ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण इंडी परियसा. तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजिरीता. तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य. सदा मानसपूजा त्याशी नरसिंहमूर्ती परियशी देखता झाला श्री गुरुशी मानसमूर्ती जैसी देखी. विस्मित होऊनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीशी. स्तोत्र करी बहुवशी अति भक्ती करून यद्दी व्यपाद्वय मेव साक्षाद अधिष्ठितम देवो नदी समीपे य उत्तरे तीर निवासिराम लक्ष्मी पतिस्तम निवंसंस नित्यम. येणे परी श्री गुरुशी विनवी माधवारण्य हर्षी. श्री गुरु महती संतोषी तया माधवारण्याशी. अत्यंत मार्गस्थिती मार्गरूप अत्यंत योगाद विकार तत्व मार्गच विचिन्वतो मे मार्गोदय माधव दर्शयते. ऐसे श्री गुरु तयाशी आश्वासने म्हणती हर्षी निज स्वरूप तयाशी धाविते झाले परियशी. श्री गुरुचे स्वरूप देखून संतोषी झाला ते मुनी विनमी तसे कर जोडून नाना परिस्थिती करून. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो लोका दिसशी नरो परमपुरुषा जगत ज्योती. तू तारक होशी विश्वासी म्हणून भूमी अवतरलाशी. अवतार केलेले आम्हाशी दर्शन दिले चरण आपले. ऐसे परी श्री गुरुची स्तुती करी तो तापसी संतोष होऊन अतिहर्ष आश्वासित तयावी. म्हणती श्री गुरु तयाशी सिद्धी झाली तुझ्या मंत्राशी. तुझा सद्गती भरवंशी ब्रह्मलोक प्राप्त होईल. नित्य पूजा तो मानसी करीशी गुरुशय मूर्तीशी प्रत्यक्ष होईल परियशी न करी संशय म्हणा. ऐसे सांगून तयाशी श्री गुरु निघाले परियशी. आले वासर ब्रह्मेश्वराशी गंगा तीर महाक्षेत्र. तया गंगा तटाकात श्री गुरु समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला. तेथे विप्र एक उच्छी व्यथा असे बहुत तटाके असे लोळत. उदर व्यथा अत्यंत तेजू पाय प्राण देखा. पोटव्यथा बहुत अशी नित्य करीत उपवासी. भोजन केले दुःख वैशी आनंदिक होतशी. या कारणे द्विजावर सदा करी फलाहार अन्नाशी त्याशी असे वैर जेविता प्राण तेजूपाय. पक्षी मासा भोजन करी व्यथा उठे त्याचे उदरी. त्याचा किती दिवस वरी कष्ट तो होता तो द्विजा. पूर्व दिवशी त्या क्रमी आला सण महानवमी. जेवीला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणेकले. भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत. गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित तेजूपाय. दुःख करी द्विजा फार म्हणे गंगेत तेजीन शरीर. नको आता संसार पापरूपे वर्तत. अन्न प्राण अन्न जीवन कवन आले अन्न कवन असेल अन्नविन. अन्न वैरी झाले जाण मरण बरवे आता माझ. मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीन म्हणून पोटी पाशानं बांधून गंगेमध्ये निघाला. मनी स्मर्य कर्पूर गौर उपजलो आपण भूमी भार केले नाही परोपकार. अन्नदान दिक देखील न करी पुण्य यम जन्मांतरी पूर्वीशत. पुण्य फळ असे दिसत मग हे कष्ट भोगीत असे. ग्रास हरितले ब्राह्मणाचे किंवा धेनु कपिलेचे. ध्यात केले विश्वाचे मग हे भोगीत असे. अपूर्ती पूजा ईश्वराची केली असेल निंदा गुरुची. अवज्ञा केली माता पित्याची मग हे कष्ट भोगीत असे. अथवा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज धिक्कारण. अतिथी आलियानं घाली अन्न वैश्वदेव समयाची. अथवा मारिले ओवराशी अग्नी घातला रानाशी. वेगळे सांडूनी जनक जन्नीशी स्त्रिय सहित मी होतो. माता पिता तेजून या असो सुखे जेवून या. पूर्वार जेव्हा पासून या मग हे कष्ट भोगीत असे. ऐशी पापे आठवीत विप्र जातो गंगेत. तव देखील श्री गुरुनाथे म्हणते बोलवा ब्राह्मणाशी. आणा त्या ब्राह्मणाशी प्राण तेजितो का सुखेशी. आत्महत्या महादोषी तुझे कवनाचा. श्री गुरु वचन ऐकून दिले शिष्य धावून. द्विजा वराते काढून आणले श्री गुरु संग. अनाथाशी कल्पतरू दुःखिष्टाशी कृपा सागरू. पुसत असे श्री गुरु त्या दुःखिष्ट विप्राशी.
श्री गुरु माहिती तयाशी प्राण काय का तेजोपाशी आत्महत्या महापुशी काय वृत्तांत सांग आम्हा विप्रमाणे का इथे राजा काय करायला कुसून या उपजनी जन्म पाया भूमी भार झालो असे मास पक्ष भोजन करीतो उदर व्यथेने कष्ट तो सांगू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी आपण अशी अन्नवैरी असता केवी वाचावी गुरुनाथा शरीर सर्व अन्नकथा केवी वाचून जगद्गुरु श्री गुरु म्हणती ब्राह्मणाशी तुझी व्यथा गेली बरी अशी औषध असे आम्हापाशी क्षण एक सांगू तुझं संशय न धरी आता म्हणे भिवू नको अंतकरणी व्याधी केली पळवणी भोजन करी धनीवरी श्री गुरु वचन ऐकून स्थिर झाला अंतकरणी माता ठेवून श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इतुकी या अवसरी त्या ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानाशी तव देखील श्री गुरुशी येऊनी लागले शरणाशी नमन केले भक्ताशी नमन केले भक्तीशी मनोक्वाय कर्मी आश्वासनी त्यावेळी सती श्री गुरु स्तोत मौळी कवन नाम कवन स्थळी वास्य म्हणती तयाशी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण पुत्र आपले कौडिन्य आपण स्तंभ शाखीशी नाम म्हणजे स्वयंदेव असे वासस्थळ आपले कडवंगी खडवंगीचा आलो असे उदरपतीचा सेवा करीतो यवनाची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रीशी तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हाशी कृतार्थ झालो भरवंशी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय ज्याशी तरेल या भवानवासी अप्रयत्ने आम्हाशी दर्शन दिले स्वामी गंगा पाप शशी ताप दैन्य कल्पतरुस्तता पाप तापच दैन्याच्या हरे श्री गुरुदर्शनम गंगा लिखिताची पापे जाती चंद्र दर्शने ताप नसती कल्पतरूची ऐशी गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नव्हते तुमचे दर्शन गुण ताप ताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलं ऐशी स्तुती करून पुनरापी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासने निरोपदिती तयागी श्री गुरु म्हणती तयाशी आमचे वाक्य परियशी जठर व्यथा ब्राह्मणाशी प्राणत्याग करीत अशी उपशमनम याचे व्याधीशी सांगू औषध तुम्हाशी नेऊन आपले मंदिराशी भोजन करवी मिष्टान्न अन्न जीविता याची येता व्याधी न राहे सर्वता घेऊन जावे आता त्वरिता सुधाक्रांत विप्र असे ऐकून श्री गुरुचे वचन विनवी तसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणाशी होत असे जेवीला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हाशी एका ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरुमंती सायंदेवाशी आम्ही औषधी देतो याची आपू पात्र माशीशी क्षीर मिश्रित परमान्न अन्न जीविता त्वरित येशी व्याधी जाईल परियशी संशय न धरितो मानशी त्वरित न्यावे गृहाशी अंगीकारोनी त्यावेळी माता ठेवी चरण कमळी विनिमित शे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेशी अंगीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देतो हो का त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तम आम्ही होतो त्यावेळी समवेत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेशी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपकारी पतिव्रता त्याची नारी जाकाई म्हणजे परियसा पूजा करीती श्री गुरुशी षोडशोपचारे परियशी तेनेची रीती आम्हाचे शिष्या सकळी का बंदिले श्री गुरुपूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण चित्रमाळी रचिले तीय परियस परमसीमा पररिसा चित्रासन श्री गुरुशी तेनेची परी सकळी काशी मंडळार्चना विधीशी करीती पुष्पगंधाक्षता संकल्पोनी विधीशी नमन केले अष्टांगीशी माता ठेवणी चरणी पादसर्वी अष्टांगी षोडशोपचार विधीशी पंचामृतादी पर्ययशी रुद्र सुक्त पंत्रेशी चरण स्थापिले तयवी श्री गुरुचरणी हत्तीहर्षी पूजा करीत षोडशी त्या विप्रा ज्ञानकेशी चरण तीर्थ धरिता झाला तया चरण तीर्थाशी पूजा करीत भक्तीशी गीतावाद्य आनंदेशी करी आरती निरांजन अनुक्रमे श्री गुरुपूजा करिता झाला विधी पूजा पुनरपी षोडशोपचारे पूजा करीत असे भक्तीने अक्षयवाण्या आरती श्री गुरुशी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असेनारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुशी पूजा केली परी अशी तेनेची विधी शिष्यांशी आम्हा समस्तांशी गंधिले
संतोषोनी श्री गुरुमुक्ती वर देती अतिप्रीती, तुझी संतती होईल ख्याती, गुरुभक्ती वंश जानसी गुरुचा वास, अभिवृद्धी होय वंश पुत्र पौत्री नांदाला हर्षी, गुरुभक्ती येणे परी. ऐसे बोलून द्विजाशी आशीर्वचने देती अतिहर्षी, नमन करून श्री गुरुशी ठाय घातली तय होई. नाना परिचय पपान्न आपू पतू पाती माशान्य अस्तविध परमान्न शर्करा सहित निवेदिले. शाक पाक नाना परी वाढतात सविस्तारी, भोजन करीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा. जठरवेतेचा प्रमाणे भोजन केले अपरिपूर्ण, व्याधी केली तक्षण श्री गुरुचे कृपादृष्टीने. परिश लागता लोहासी, सुवर्ण होय परियेशी, दर्शन होता श्री गुरुशी, व्याधी कैसी सांग माझा. उदय जहालिया दिनकराशी, संवार होतो अंधकाराशी, श्री गुरुकृपा होय लियाशी, दैन्य कैसे तया झाली. ऐसे परी श्री गुरुनाथे, भोजन केले शिष्यासहित, आनंद झाला तिथे बहुत, विस्मय करीती सगळे जन, अभिनव करीती सगळं जन. द्विजाची वैरी होते अन्न, औषध झाले त्याची अन्न, व्याधी गेली म्हणतात. सिद्ध म्हणे नामधारक असं, श्री गुरुकृपा होय जास, जन्मांतरीचे जाती दोष, व्याधी कैची त्याची दे. गंगाधराचा नंदन सरस्वती सांगे विस्तारोनी, गुरुचरित्र कामधेनु ऐकास होते एकचित्ते. जे ऐकती भक्तीने, व्याधी नसती त्यांचे भुवना, अखिल सोपे पावती जाना, सत्य सत्यम पुनः सत्य. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक समाधे करंजनगर भिगमनं तथा विप्रोदर व्यथा निरसन नाम त्रयोदशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. सकल मनोरथ पूर्ण करणारा श्री गुरुचरित्र 14वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक देखा बिनवी सिद्धाशी, कौतुका प्रश्न करी अतिविषयका एकचित्ते परियेशा. जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेचा ब्राह्मणाशी प्रसन्न झाले कृपेशी, पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे आम्हाप्रती. ऐकून शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झाला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी, इच्छा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषाने प्रसन्न झाले परियसा. गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्र म्हणून आनंद परियसा. तया सायमदेव द्विजाशी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त ओरे वंशवंशी माझी प्रीती तुझोरे. ऐकून श्री गुरुचे वचन सायमदेव विप्रकरी नमन, माता ठेवणी चरणी नाशिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया शशी तरू, वेदान अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी वशी, ब्रह्मा विष्णू देवकेशी, धरिला विश्व तू मानुषी, भक्त जन तारावाय. तुझी महिमा वर्णावायची, शक्ती द्यायची आम्हाशी, मागे नाही का आता तुम्हाची, ते कृपा करणे गुरुमूर्ती. माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी, यह सौख्य पत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती. ऐशी विनंती करून पुनरुपी विनवी करुणा वचनी, सेवा करीतो द्वार येवनी महाक्रूर अशी. प्रति संवत्सरी ब्राह्मणाशी घात करीतो जीवेशी, ज्याची कारणे आम्हाशी बोलावी तसे मजा आली. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी झाली तुमचे चरण, मरण कैसे आपण अशी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेवीती चिंता न करी म्हणून. भय सांडूनी तुला जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषाने प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. जावोवरी तू परतुनी येशी, असो आम्ही भरवशी, तुवा आली या संतोषी, जाऊ आम्ही ऐकून. निज भक्त आमचा तू होशी, पर वंशोवंशी, अखिला भिष्ट तू पावशी, वाढेल संतती तुझी भोग. तुझे वंश पारंपरी सुखे नंदती पुत्रपौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसा वर घालून निघे सायमदेव ब्राह्मण, जिथे होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतक यमदेशा यवन दुष्टपरियशा, ब्राह्मणाचे पाहता कैसा, ज्वालारूप होता जागवत झाला. विमोपवनी गृहात गेला यवन खोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरुशी घ्यात तसे. कोप आलिया वळंबयाशी, देवी स्पर्शे अग्निशी, श्री गुरुकृपा होय जशी, काय करील क्रूर दुष्ट. गरुडची या पिली अशी, सर्पतो कोणे परी राशी, तैसे त्या ब्राह्मणाची असे कृपा श्री गुरुची.
का एखादी अशी ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरुकृपा होय जशी, कली काळाचे भय नाही. ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याशी कैचे भय धरून, काळ मृत्यू न बाती जाणं, अपमृत्यू काय करे. ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय, श्री गुरुकृपा ज्याशी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐशपरी तो यवन अंतपुरात जाऊन, सुशक्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्याशी नाही. हृदय ज्वाळा होय त्याशी, जागृत होऊन करियशी, कानांत प्रीतीशी कष्ट तसे तैवी, स्मरण असे नसे काही, मनी शस्त्रीय मारितो घाई, छेदन करीतो अभेव पायी, विप्र एक आपणाशी. स्मरण झाले तैवी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळत असे चरण कमळी, म्हणे स्वामी तुझी माझा. येथे पाचरेले कवनी, जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणी देऊनी, निरोप दे तो तैविळी. संतोषणी द्विजवर आला ग्रामा वेग वक्त्र, गंगात्री असे वासर श्री गुरुचे चरण दर्शन. देखून या श्री गुरुशी नमन करीतो भावीशी, स्तोत्र करी भोवंशी, सांगे वृत्तांत अत्यंत. संतोषणी श्री गुरुमूर्ती तयादीच्या आश्वासिती, दक्षिण देशे जाऊ म्हणती, स्नान तीर्थयात्रे. ऐकून श्री गुरुचे वचन, विनंत असे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणाविने देखा, राहू न शके एक क्षण एका, संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिंधू. उद्धारावया सागराशी, गंगा आणली भूमीशी, तैसे स्वामी आम्हाशी दर्शन दिले आपले. भक्त वसल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे बरी श्री गुरुशी, विनवी विप्र भावेशी, संतोषणी विनयशी, श्री गुरु म्हणती तैवी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चिती, कलत्र पुत्र इष्टभ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्ट गेली दुखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तैवी. ऐसे परी संतोषिनी श्री गुरु निघाले तिथून, जेथे असे आरोग्य भावाने वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यासमेत श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ तिथे राहिले गुप्तरूपी. नामधारक विनय सिद्धांशी, काय कारण गुप्त व्हावयाशी, होते शिष्य भोवशी त्याशी कोठे ठेवले. गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र कामतेनु, सिद्ध मुनी विस्तारोने सांगे नाम करणीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करून एकाग्र ऐका श्रोते सकळी तो. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नाम धारक संवादे, क्रूर यवन शासन सायं देववर प्रधान नाम चतुर्दशोध्याय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. शुभम भवतु. सर्व वैभवांचा अमृतकुंभ देणारा श्री गुरुचरित्र 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जय सिद्धमुनी तू तारक भावानी सुधारास आमुचे श्रवणी पूर्ण केला जातात. गुरुचरित्र कामधेनु ऐकताना धाये माझे मन, कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावय. ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नव्हे अंतकरणी, कथामृत संजीवनी अनिक निरोपावी दातार. येणे बरी सिद्धाशी, विनवी शिष्य भक्तीशी, माता लावणी चरणाशी, कृपा करी भाकी तैवी. शिष्य वचन ऐकुनी संतोषला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते. ऐक शिष्या शिखामणी, धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली बरीयशी. तुझ करिता आम्हाशी चेतन जाहले बरीयशी, गुरुचरित्र अध्यंतेशी स्मरण झाले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेना ऐका एकचित्ती. क्वचित काळ तिथे स्थानी श्री गुरु होते गोपियोनी प्रकट झाले, म्हणून पुढे निघाले परीयशी. वरुणा संगम असे ख्यात, दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित, भक्तानुग्रह करावा. पुढे कृष्णांतटकात श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तिथे राहिले द्वादशाब्दी. अनुपम्य तीर्थ मनोहर ऐसे जैसे अभिपुक्त काशीपुर, प्रयागा समान तीर्थधोर मनोनी राहिले परीयशी. पूर्वपूर्व ग्रामगहन कुरुक्षेत्र त्याची जाण, पंचगंगा संगम कृष्ण अत्युत्तम परीयसा.
कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिक असे जाणू, तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहे ती थोर, सांगे नायका एक चित्ती. शिवा भद्रा भोगावती, कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐशी ख्याती महापातक संहारी. ऐशी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागा होनी असे सांगा संगमस्थान म्हणून. अमरापूर म्हणणी जे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबर, प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमा षटकुळी. जैसी वाराणसीपुरी, गंगा भागीरथी तीरी, पंच नदी संगम थोरी, तत्समान परियसा. अमरेश्वर सन्निधानी आहे ती 64 योगिनी, शक्ती तीर्थ निर्गुणी, प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग बरवे, त्याशी वंदनी स्वभाव, पूजिता नर अमर होय, विश्वनाथ तोची जाणे. प्रयागी करिता माघ स्नान, जे पुण्य होय साधन, शतगुण होय ते तया गुण, एक स्नाने परियशा. सहज सहज आदी संगमात, प्रयाग समान असे ख्यात. अमरेश्वर परब्रह्म वस्तू, तया स्थानी वास असे. या कारणे तिथे स्थानी स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी, वाहे गंगा दक्षिणी, विनी शीत निरंतर. अमित तीर्थ तया स्थानी, सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जाणी, तया कृष्णात टकात. उत्तर दिशी असे देखा, वाहे कृष्णा पंचममुखा, शुक्लतीर्थ नामयका, ब्रह्म हत्यापाप धुर. औदुंबर सन्मुखेशी, तिन्ही तीर्थे परियेशी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर. पाप विनाशी काम्यतीर्थ, तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य असे भूमंडे. पुढे संगम षटकुळात, प्रयागतीर्थ असे ख्यात, शक्ती तीर्थ अमर तीर्थ, कोटी तीर्थ परियसा. तीर्थे असती अपरंपार, सांगता असे विस्तार, या कारणे श्री वादगुरु राहिले तेथे द्वादशाब्दे. कृष्णावेरी नदी दोन्ही, पंचगंगा मिळवणी, सप्त नदी संगम सगुनी, काय सांगू महिमा त्यांची. ब्रह्म हत्यादी महापातके, जळवणी जाती स्नाने एके, ऐसे सिद्ध स्थान निके, सकाळ विष्ट होय येते. काय सांगू त्यांची महिमा, अनेक द्यावाय नाही उपमा, दर्शन मात्रे होती काम्या, स्नान फळ काय वरून. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबर, भोक्य होऊन अगो करून राहिले श्री गुरु तयास्थानी. भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ मनोनी प्रकट झाले. हस्ता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर ग्रामी, जाती श्री गुरु परियसा. तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक, त्याची भार्या पतिसेवक, पतिव्रता शिरोमणी. सुक्षिणा असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण, कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निगती नित्य होत, त्याने उदरपूर्ती करी. एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणाशी वरोन मिळे परियशी, त्या शेगावे रांधोनी हर्षी, दिवसक्रमी येणे करी. असा तो ब्राह्मण दरिद्री, याचकपणे उदर भरी, पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूची भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवशी, तया विप्रमंदिराशी गेले आपण भिक्षेशी, नेले बिपरे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुशी पूजा करीतो षोडशी, घेवडे शेंगा बहुवशी, केली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासिती गुरु संतोषी, गेले तुझे दरिद्र दोषी, मौनाने निगती तैवी. तया विप्राचे गृहात, जो का होता वेल उन्नत, घेवडा नाम विख्यात, अंगणा सर्व वेष्टील असे. तया वेलाचे झाडमुळ, श्री गुरुमूर्ती शेती तात्काळ टाकूनी देती परिबळे, गेले आपण संगमाशी. विप्र वनिता ते वेळी, दुःख करीती पुत्र सकळी, म्हणती पहा हो दैवबळी, कैसे अदृष्ट झाकले. आम्ही तया यतीश्वराशी, काय उपद्रव केला त्याशी, अमोचा ग्रास सदुनी कैसी, टाकूनी दिल्ला तुम्हीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी, पुरुषतेचा कोप करी, ब्रह्मे म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियशी तयवेळी, जे जे होणार जया काळी, निर्माण करी चंद्रमोळी, तया अधीन विश्वजन.
विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण लिपिलिकादी स्थूळ जीवन समस्त आहार पूर्वीतसे आयुर्वन्न प्रयश्यती ऐसे ओले वेदश्रुती पंचानन आहार नसती केवी करी प्रती 84 लक्ष जीवराशी स्थूल सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहाराशी मग उत्पत्ती तदनंतरी शंकरायाशी एकदृष्टी करुणी पोषितो हे सर्व सृष्टी आपुले अर्जव बरवे उपटी तैसे फळ आपणाशी पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणाची भोगणे पुढल्यावरी काय बोलणे आपुले दैवावस्था गुणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले त्याची भक्षणे कवनावरी बोल सांगे बोल ठेविशी यतीश्वराशी आपुले अर्जव न विचारीशी रास हरितला मनसी अविद्यासागरी बुडून तो तारा कामाशी म्हणून आला भिक्षेशी नेले आमुचे दरिद्रेशी तोची तारीला आमुते येणे परी स्त्रियशी संभाषी विप्र बरी अशी काढून वेल शाकीशी टाकीता झाला गंगेत त्या वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुलीद्वारी काढू म्हणती द्विजवरी कनिता झाला त्यावेळी काढिता वेल मुळाशी लादला कुंभ निधानेशी आनंद झाला भाऊ अशी घेऊन गेला घरात म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले म्हणून या वेलाशी दिले निधान लादले आम्हाशी नर नव्हे तो योगेश्वर होईल ऐश्वरी अवतार आम्हा भेटतला दैन्यार म्हणती चला दर्शनाची जाऊनी संगमा श्री गुरुशी पूजा करीती भाऊ अशी वृत्तांत सांगती तयाशी तयवेळी वरी असा श्री गुरु म्हणती तयाशी तुम्ही न सांगणे कोणाशी प्रकट करिता आम्हाशी नशीला लक्ष्मी तुमचे घरी ऐशे परी तया दिजाशी सांगे श्री गुरु परियशी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नाम झाले ऐसावर लादन केली गणितात तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐशी जाण दर्शन मात्रे दैन्यात ज्याशी होय श्री गुरुकृपा त्याशी कैसे दैन्य पाप कल्पवृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैसे तया घरी दैवे गुन्हा असेल जो नरू त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरायला पहिलं पारू पूज्य होय सगळी काशी जो कोण भजेल श्री गुरु त्याशी लादेल या करू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी अष्टैश्वर्य नांदती सिद्ध म्हणे नामधारकाशी श्री गुरुमहिमा अशी ऐशी भजावी तुम्ही मनो मानसी काम धेनु तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरु चरित्र विस्तार पुढील कथा मृतसार ऐका श्रोते एकचित्ते इति श्री गुरु चरित्रमृते परम कथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्युपव्याख्याने सरस्वत्युपव्याख्याने सिद्ध नामधारक संवादे अमरापुर मेहमान द्विज दैन्य हरण नाम अष्टोदशाध्याय श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु बोर कष्टोद्धरण स्तोत्र हे स्तोत्र म्हणजे दत्त भक्तांना वासुदेवानंद सरस्वतीने दिलेली कोणतीही संकट आले असता या अद्वितीय प्रभावी सूत्रांचा पाठ श्रद्धायुक्त अंतकरणाने केला असता संकट दूर होते श्रीपाद वल्लभ सदैव श्री दत्ता स्वान पाही देवादिदेव भावग्राह्य क्लेश हरिण सुखिते घोरात कष्टा दुर्द्वारास मात्र असते तो नो माता तो पिता तो दीपस्त्व त्राता योगक्षम कृत सद्गुरु स्वाम त्वं सर्वस्व ना प्रभो विश्वमूर्ती घोरात कष्टाद्वारा मान्न असते पापताप व्याधी माधी च दैन्य भीती क्लेश त्वं हरा शुत्व दैन्यम त्रातर तो वीक्ष इच्छात घेते घोरात कष्टाद्वाराच मान्य नसते नान्यस्त्रता नाकी जाता न बसता तत्व देव त्वं शरण्यो प्रहर्ता पूर्वात्रयानुग्रह पूर्ण रात्री घोरात कष्टाद्वारास्मान असते धर्मप्रीती संमती देवभक्ती न सत्संगाती तेही मुक्तीच्या मुक्ती भावा शक्तीच्या तिलानंद मुक्ते घोरात कष्टाद्वार स्मानमस्ते
श्लोकपंच कमेत्यद्यो लोकमंगलवर्धनं तत्पठे प्रियंतो भक्त्या स सुखा श्री दत्तप्रियो भवेत्. इति श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी विरचित अघोर कष्टोदरन स्तोत्र संपूर्ण. प्रेम से बोले श्री दत्तात्रेय महाराज की जय.